नमस्कार, मी अनुज डोणगावकर आपले स्वागत करतो अनुज क्लासरूममध्ये. अनुज क्लासरूममध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन सब्जेक्ट आणि नवीन क्लास 9चा मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा पार्ट 1ची आज आपण सुरुवात करणार आहे. आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचं येथे मॅथमॅटिक्स पार्ट 1 घेणार आहे. तर क्लास 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 1 सेट्स या चॅप्टर नंबर 1 ची आपण आज सुरुवात करणार आहे. सुरुवातीला मी काही गोष्टी क्लिअर करू इच्छितो की तुम्ही जेव्हाही मॅथमॅटिक्स किंवा व्हिडिओज पाहता, जेव्हा प्रॉब्लेम सेटचे व्हिडिओज पाहणार आहात तेव्हा वही आणि पेन तुमच्या सोबत घेऊन बसत जा. जेवढे काही मी शिकवत जाईल, जे काही मी सांगत जाईल व्हिडिओजमध्ये ते तुम्ही सोबत स्वतःच्या वही पेनवर रफ असलं तरी चालेल, पण लिहत जा. कारण लिहिण्याने आपल्या माइंडमध्ये ते फिरत राहते. आणि मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असा आहे की जेवढा जास्त सराव कराल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तेवढा लवकर समजल्या जाईल. तुम्ही क्लासमध्ये एकदा तुमच्या शाळेत रिव्हिजन होतेच, नंतर इथं आल्यावर हे व्हिडिओज पाहून जर लिहून काढलं तर तुमची एक्स्ट्रा रिव्हिजन होत जाईल आणि इझिली तुम्हाला समजणार. तर सराव मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये सराव खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हणसा वही पेन हातात घेणार नाही आणि मॅथमॅटिक्स समजेल, असे होऊ शकत नाही. जेवढा जास्त सराव कराल तेवढा तुम्हाला सोपं जाईल. चला सुरुवात करूया क्लास 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 सेट्स महाराष्ट्र स्टेट बोर्डची. तर जनरली तुम्हाला सेट्स हा शब्द आल्यावर काय लक्षात येतो की समजा इथे काही पिक्चर्स दिलेले आहे. पहिल्या पिक्चरमध्ये नंबर ऑफ फ्लॉवर्स आहे, काही फ्लॉवर्स आहेत वेगवेगळ्या कलरचे, त्यांचा काय दिला आहे, कलेक्शन दिला आहे. इट इज अ कलेक्शन ऑफ फ्लॉवर. त्याला काय म्हणतो आपण, फ्लॉवरचं बुके. अलग अलग चाब्या असेल त्याला काय म्हणतो आपण, कलेक्शन ऑफ कीज दॅट इज कॉल्ड ॲज बंच ऑफ कीज. पक्षी आकाशात उडत आहे तर फ्लॉक ऑफ बर्ड्स. पुस्तकं एक साथ सोबत ठेवलेले आहे तुम्ही तर पाईल ऑफ नोटबुक्स. आणि नंबर्स 1 2 3 4 तर कलेक्शन ऑफ नंबर्स. तर हे सर्व काय आहे, कलेक्शन कशाचं आहे. इथे फ्लॉवर्सचं कलेक्शन आहे अलग अलग, इथे कीजचं कलेक्शन आहे अलग अलग, इथे अलग अलग बर्ड्सचं कलेक्शन आहे, अलग अलग नोटबुकचं कलेक्शन आहे, अलग अलग नंबरचं कलेक्शन आहे. तर कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड ॲज सेट्स म्हणजे काय, कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. जसे तुम्ही क्लासमध्ये 9th क्लासचे कलेक्ट केलेले पोरं बसलेले असतात. एक पूर्ण शाळेत किती क्लासेस असतात, समजा 1 to 10 मध्ये 10 क्लासेस आहेत, तर एका क्लासमध्ये 60 पोरं कलेक्ट करून क्लास 9चे बसवले. क्लास 8 मध्ये 60 पोरं क्लास 8चे बसवले आहेत. तर हे काय, कलेक्शन ऑफ स्टुडंट्स. इट इज कॉल्ड ॲज सेट्स. म्हणजे कलेक्शन ऑफ समथिंग इज कॉल्ड ॲज सेट्स. पण ते कसे असले पाहिजे ते पुढे पाहूया. समजा मी जर म्हटलं एका क्लासमध्ये कलेक्शन ऑफ ब्रिलियंट स्टुडंट्स, तर ब्रिलियंट स्टुडंट्सचे कलेक्शन तुम्ही सेट म्हणसाल का ब्रिलियंट स्टुडंटच्या कलेक्शनला? नाही. का बरं नाही म्हणू आपण? कारण ब्रिलियंट स्टुडंटची डेफिनेशन हा प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे. काही जणांसाठी ब्रिलियंट स्टुडंट कोण आहे, ज्याला 90% अबोव मार्क आहे. काही जणांसाठी ब्रिलियंट स्टुडंट कोण आहे, ज्याला 80% अबोव आहे. काही जणांसाठी ब्रिलियंट स्टुडंट्स कोण आहे, 75% अबोव आहे. तर नंबर ऑफ स्टुडंट्स अलग अलग आहे आणि ब्रिलियंटची डेफिनेशन ही अलग अलग आहे. स्पेसिफिक डेफिनेशन आहे का? नाही. एखादा स्वतःला ब्रिलियंट समजतो, एखादा नाही समजत. अशा प्रकारे ब्रिलियंट स्टुडंट्स इन द क्लास हे सेट्स नाही आहे. सेट म्हणजे त्याला डेफिनेट काहीतरी डेफिनेशन असली पाहिजे, तर त्यालाच सेट्स म्हणतात. तर अजून काही एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल इथे दिलेले आहे काही एक्झाम्पल. समजा डेज इन अ वीकमध्ये डेज कोणकोणते असतात, समजा संडे, मंडे, ट्यूजडे, थर्सडे, असे अलग अलग डेज असतात.
तर प्रत्येक डे हा स्पेसिफिक आहे आणि कोणता सेम डे आहे का, संडे मंडे कोणी रिपीटेड झाले का नाही. तर डेज ऑफ अ वीक काय झाला आपला, सेट झाला. डेज ऑफ अ वीक काय झाला आपला, सेट. नेक्स्ट मंथ इन इयर. इयर मध्ये जे मंथ्स असतात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, हे पण काय स्पेसिफिक आहे. कोणताच मंथ डबल नाही आहे. जुलै डबल येतो का, नाही येत. डिसेंबर डबल येतो का, नाही येत. तर हे पण काय झालं आपलं, स्पेसिफिक आहे. तर हे पण काय झालं, सेट झाला. याला काय म्हणू शकतो आपण, कलेक्शन ऑफ मंथ्स. कलेक्शन ऑफ मंथ्स. नेक्स्ट एक्झाम्पल, ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. हे सेम ब्रिलियंट चिल्ड्रन आणि ब्रेव चिल्ड्रन. आपण कोणाला ब्रिलियंट समजू, कोणाला ब्रेव समजू, हे प्रत्येकाची डेफिनेशन वेगवेगळी असू शकते. कोणी स्वतःला ब्रेव समजतो, कोणी नाही समजत. तर ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, इट इज नॉट अ सेट. नॉट सेट. कारण कोण काही स्पेसिफिकेशन नाही आहे. ब्रेव कोण आहे, ब्रेव पण याच्यात स्पेसिफिकेशन आहे. मंथ्स इन अ इयर मध्ये की जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना, मार्च महिना स्पेसिफिक आहे. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स कोणकोणते आहे, 1 2 3 4 10 पर्यंत, हे स्पेसिफिक आहे. तर हे पण काय झालं आपला सेट. ठीक आहे, कलेक्शन ऑफ नंबर्स. कलेक्शन ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 10. कलेक्शन ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 10. ओके. स्ट्रॉंग फोर्ट्स इन महाराष्ट्र. आता कोणते फोर्ट स्ट्रॉंग आहे हे आपण सांगू शकतो का, नाही. हे स्पेसिफिक नाही आहे की हे फोर्ट, फोर्ट म्हणजे किल्ला. फोर्ट किल्ला, कोणता किल्ला स्ट्रॉंग आहे, कोणता खराब आहे, असं थोडी आपण सांगू शकतो. रायगड किल्ला चांगला आहे बा, राजगड खराब आहे, नाही. तर इट इज नॉट अ सेट. नॉट अ सेट. प्लॅनेट इन अवर सोलर सिस्टीम, यस इट इज अ सेट. का बरं, प्रत्येक प्लॅनेट वेगवेगळा आहे. कलेक्शन ऑफ प्लॅनेट्स. कोणकोणते प्लॅनेट आहे, अर्थ प्लॅनेट आहे, प्लुटो आहे, नेपच्यून आहे, युरेनस आहे, अशा प्रकारचे प्लॅनेट आहे. तर प्लॅनेट ऑफ सोलर सिस्टीम हे अलग अलग आहे. अर्थ वेगळा आहे, बुध ग्रह वेगळा आहे, मंगळ ग्रह वेगळा आहे. तर हे अलग अलग ग्रह आहेत. हे स्पेसिफिक आहे. अर्थवर वेगळी सिस्टीम आहे, मंगळवर वेगळी सिस्टीम. तर प्लॅनेट इज अ सिस्टीम इज अ सेट. इट इज अ सेट. ओके. तर सेट म्हणजे समजलं. सेट म्हणजे काय असते, एक पर्टिक्युलर एलिमेंटला एक स्पेसिफिक डेफिनेशन असते त्यामध्ये. म्हणजे मंडे म्हणजे अलग दिवस झाला, संडे म्हणजे अलग दिवस झाला, ट्यूजडे म्हणजे अलग दिवस झाला, वेनसडे म्हणजे अलग दिवस झाला. तर प्रत्येकाला स्पेसिफिक एक डेफिनेशन आहे, तो अलग अलग आहे. तर याला म्हणतात, अशा प्रकारचं कलेक्शन असेल आपल्याजवळ. फ्लॉवर्समध्ये कोणता रेड फ्लॉवर असतो, कोणता ग्रीन फ्लॉवर असतो, कोणता येलो फ्लॉवर असतो. तर असं जे कलेक्शन असते त्याला काय म्हणतो आपण, सेट म्हणतो. ओके. तर definitely and clearly decide the objects of a collection, then that collection is called as set. Definitely and clearly decide the object. आपण डेफिनेटली सांगू शकतो मंडे वेगळा आहे ट्यूजडे पेक्षा, डेफिनेटली सांगू शकतो. मंगळ ग्रह वेगळा आहे बुध ग्रहापेक्षा, डेफिनेटली. तो definitely and clearly decide the objects of a given collection, then that collection is called as set. ज्यामध्ये आपण डेफिनेटली आणि क्लिअरली डिसाईड करू शकतो कलेक्शनला, त्याला आपण काय म्हणतो, सेट म्हणतो. जनरली the name of the set is given by, generally the name of the set is given using capital letters like A, B, C, D and up to Z. Okay. And element, जे एलिमेंट आहे, एलिमेंट ऑफ द सेट are given by small letters or
small letters, capital and small, A, B, C, D, and so on, Z. So we can say that A is a, that is example, A is a element of सेट A. एक कोणता तरी कलेक्शन आहे A, त्यामध्ये कोणता एलिमेंट आहे A, तर याला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट कसं करू, A बिलॉंग्स टू A, कॅपिटल A काय आहे, हा एलिमेंट कशाला बिलॉंग करतो, म्हणजे कोणत्या सेटमध्ये आहे, कॅपिटल ए मध्ये आहे. तर A बिलॉंग्स टू याला काय म्हणतात, बिलॉंग्स टू, याला काय म्हणतात, बिलॉंग्स टू. तर आपण काय म्हणू शकतो, A बिलॉंग्स टू A, म्हणजे स्मॉल एलिमेंट A कशातला एलिमेंट आहे, A मधला, सेट A मधला, A बिलॉंग्स टू A. समजा कोणता B एलिमेंट असेल तर B, तो पण A सेटमध्ये आहे, तर B बिलॉंग्स टू A. वी कॅन राइट B बिलॉंग्स टू A. ओके, अशा प्रकारे आपण सेटमधले एलिमेंट डिफाइन करू शकतो. ए हा एलिमेंट कोणत्या सेटमध्ये आहे, कॅपिटल ए मध्ये आहे. ओके, नेक्स्ट. तर अशा प्रकारे सेट म्हणजे काय आहे, सिम्पली एक कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स आहे, कलेक्शन ऑफ एलिमेंट्स आहे. कलेक्शन ऑफ एलिमेंट्स कसे असले पाहिजे, ते डेफिनेट असले पाहिजे आणि क्लिअरली डिसाईड करू शकलो पाहिजे की दोन एलिमेंट्स सेम नसले पाहिजे. ए बी सी डी हे जे स्मॉल, समजा कॅपिटल नेम ऑफ द सेट कशाने देऊन दिलं, कॅपिटल लेटरने दिले जाते, आणि जे एलिमेंट असतात ते स्मॉल डिफाईन केले जातात. ओके, स्मॉल लेटरनं. समजा स्मॉल ए म्हणजे ए इज अ एलिमेंट ऑफ सेट ए, हे जर आपल्याला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर काय करू आपण, ए बिलॉंग्स टू ए. हे जे सिम्पल आहे याला काय म्हटलं जाते, बिलॉंग्स टू ए. ओके, बी एलिमेंट जर ए मध्ये असेल तर बी बिलॉंग्स टू ए, बी बिलॉंग्स टू ए. अशा प्रकारे आपण सेटमधले एलिमेंट डिफाईन करू शकतो. तर तुम्हाला समजलं असेल, डेफिनेट अँड क्लिअर डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिवन कलेक्शन. डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट ऑफ द कलेक्शन, देन इट इज कॉल्ड एज सेट. त्याला म्हणतो आपण सेट. अजून काही, आता समजा आपण मॅथमॅटिक्स या ठिकाणी, मॅथमॅटिक्समधला सब्जेक्ट आहे, तर मॅथमॅटिक्समध्ये आपण कशाशी डील करणार आहे, जनरली नंबर्सशी डील करणार आहे. तर नंबर्समध्ये जनरली कोणकोणते सेट असतात, लेट अस सी सेट ऑफ नंबर्स. आपण मॅथमॅटिक्समध्ये डील करतो, तर सेट ऑफ नंबर्स कशा प्रकारे आपल्याला काय पाहायला लागेल, सेट ऑफ नंबर्स. सेट ऑफ नंबर्स जनरली कशाने दाखवले जातात, कर्ली ब्रॅकेटनं. ओके, कर्ली ब्रॅकेटनं आपण कोणताही सेट डिफाईन करू शकतो. तर कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलं, एन काय आहे, एन कशाचा सेट आहे, सेट ऑफ नॅचरल नंबर, 1 2 3 4 5 अँड सो ऑन. इट इज अ सेट ऑफ काय, नॅचरल नंबर. इट इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. कशाचा सेट आहे, नॅचरल नंबर्सचा सेट आहे. ओके, नंतर डब्ल्यू कशाचा सेट आहे, इट इज अ सेट ऑफ होल नंबर्स. होल नंबर्स कशापासून स्टार्ट होतात, 0 पासून स्टार्ट होतात. नॅचरल नंबर्स 1 पासून स्टार्ट होतात, तो होल नंबर 0 पासून, 1 2 3 4 5 अँड सो ऑन. इट इज अ सेट ऑफ होल नंबर्स. हा कशाचा सेट आहे, होल नंबरचा सेट आहे. आता तुम्हाला सेट क्लिअर झालं असेल. सेट काय आहे, इट इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट्स. पहिल्या सेटमध्ये कोणते एलिमेंट आहे, नॅचरल एलिमेंट आहे, 1 2 3 4 5 अँड सो ऑन. इट इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. सेकंड सेट कोणता आहे, होल नंबर्सचा. होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात, 0 पासून, तर 0 1 2 3 4 5. इट इज अ सेट ऑफ होल नंबर्स. आय काय, आय इज अ सेट ऑफ इंटिजर्स. इंटिजर्स कुठून पासून चालू होतात, -3 -2 -1 0 1 2 3 अँड सो ऑन. इंटिजर्स निगेटिव्ह साईडला पण इन्फिनिटी असतात आणि पॉझिटिव्ह साईडला पण इन्फायनाईट असतात. तर इट इज अ सेट ऑफ इंटिजर्स. सेट ऑफ इंटिजर्स.
क्यू, क्यू इज अ सेट ऑफ काय आहे, रॅशनल नंबर्स. क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स. क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स. ओके. अँड नेक्स्ट आर, आर इज अ सेट ऑफ रियल नंबर्स. आर इज अ सेट ऑफ रियल नंबर्स. आर कशाचा सेट आहे, रियल नंबर्सचा आहे. तर कोणकोणते सेट ऑफ नंबर्स आहे, एन, एन इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर 1 2 3 4 5. सेट कशाने दाखवला जातो, कर्ली ब्रॅकेटने आपण सेट रिप्रेझेंट करतो. डब्ल्यू इज अ सेट ऑफ होल नंबर्स. आय इज अ सेट ऑफ इंटिजर्स, निगेटिव्ह साईडपासून -3 -2 0 1 2 3 अँड सेट ऑफ इंटिजर्स. क्यू, क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स अँड आर इज अ सेट ऑफ रियल नंबर्स. रॅशनल नंबर्स काय असतात, रियल नंबर्स आपण हे पाहिलेलं आहे. तर क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स आणि आर इज अ सेट ऑफ. तर तुम्हाला हे जे सेट आहे हे लक्षात ठेवा. कुठेही एन याला एन सेट म्हटला तर नॅचरल नंबरचा सेट, डब्ल्यू सेट म्हटला तर होल नंबरचा सेट, आय म्हटला तर इंटिजर्सचा सेट, क्यू म्हटला तर रॅशनल नंबरचा सेट आणि आर म्हटला तर रियल नंबरचा सेट. अशा प्रकारचे हे सेट ऑफ नंबर्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल, कारण पुढे जाऊन हे सेट्स आपल्याला कामा पडणार आहे. समजलं. पुढे जाऊया. मेथड ऑफ रायटिंग सेट्स. सेट्स कशा प्रकारे लिहिले जातात, आपण आत्ताच पाहिलं की सेट्स कशा जनरली कशा लिहिले जातात, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिले जातात. कसे लिहिले जातात, कर्ली ब्रॅकेटमध्ये. ओके. आणि त्याचे दोन प्रकार आहेत, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड, आणि दुसरं काय आहे, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. पहिला लिस्टिंग मेथड आणि दुसरा रूल मेथड. लिस्टिंगमध्ये लिस्ट केल्या जातो आपण नंबर्स आणि रूल मेथडमध्ये रूल्स लिहिले जाते. नावावरूनच क्लिअर होते. त्यालाच रोस्टर मेथड म्हणतात लिस्टिंगला आणि यालाच सेट बिल्डर फॉर्म म्हणतात. ओके. तर एक एक पाहूया. लिस्टिंग मेथड काय म्हणते. लिस्टिंग मेथडमध्ये काय असते, ऑल द एलिमेंट्स आर रिटन इन द कर्ली ब्रॅकेट. आपण आत्ताच पाहिलं की सगळे एलिमेंट कसे लिहिले जातात, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिले जातात. नंबर आपण नॅचरल नंबरचा सेट पाहिला 1 2 3 4, त्या प्रकारे कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्ही नंबर लिहितात. इच एलिमेंट इज रिटन वन्स अँड सेपरेटेड बाय कॉमा. आपण पाहिलं प्रत्येक एलिमेंट एकदाच लिहिला जातो आणि कॉमानं सेपरेट केला जातो अशा प्रकारे. आणि द ऑर्डर ऑफ द एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट. त्यामध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट आहे का, नाही. तुम्ही कसेही लिहा, 3 पहिले लिहिला चालते, 2 नंतर लिहिला चालते, 1 आधी लिहिला चालते, 4 शेवटी लिहिला चालते, पण ऑर्डर महत्त्वाची नाही. पण सगळे एलिमेंट लिहिल्या गेले पाहिजे. समजा एखादा सेट आहे त्यामध्ये 3 4 आणि 5 हे 3 एलिमेंट आहे. तर यामध्ये कर्ली ब्रॅकेटनं शो केलं, एलिमेंट कॉमासने दाखवले, हे झालं आपलं लिस्टिंग मेथड. ही काय झाली, लिस्टिंग मेथड. पण अशा प्रकारे जर लिहिलं मी 4 5 आणि 3, तर हे दोन्ही सेट काय झाले, सेम झाले. पण ऑर्डर महत्वाची आहे का, नाही. 3 एलिमेंट याच्यातही आहे, 3 एलिमेंट इथे, पण सेम एलिमेंट आहे, इथेही 3 आहे, इथेही 3 आहे, 4 आहे, इथं. तर सेम एलिमेंट असले पाहिजे. त्यामध्ये ऑर्डर तुमची महत्वाची नाही, पण सगळे एलिमेंट त्या सेटमध्ये असले पाहिजे. एक्झाम्पल बघूया आपण कशा प्रकारे. द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. 1 to 10 मध्ये ऑड नंबर्सचा सेट कोणकोणता आहे, तो आपल्याला समजा त्याला आपण रिप्रेझेंट केलं ए न. ए आपला सेट आहे. तर कर्ली ब्रॅकेटमध्ये सुरुवात केली. ऑड नंबर्स कोणकोणते असतात, 1 असते, 2 आहे का, नाही. 3 असते, 4 आहे का, नाही. 5 6 नाही आहे, 7 8 आहे का, नाही. 8 नाही आहे. 8 आहे का, नाही. 9 आहे का, 9 आहे. ओके. 10 आहे का, नाही. ओके. तर 1 to 10 मध्ये कोणकोणते आहे, 1 3 5 7 9. हे काय झाले, आपले ऑड नंबर्स झाले. ओके. हे ऑड नंबर्स समजा मी जर असे लिहिले 9 5 3 7 आणि 1,
तर काही फरक पडेल का? नाही. इथेही 5 एलिमेंट आहे, इथेही 5 एलिमेंट आहे, तर यामध्ये काहीही फरक पडणार नाही. सेट सारखाच आहे, इथेही ए सेटमध्ये 5 एलिमेंट आहे, बी सेटमध्ये, फक्त याचा ऑर्डर अलग आहे. इथेही सेम एलिमेंट आहे, तर याला फरक पडत नाही. आता याच्यात पहा बरं कोणकोणते आहे. आर आहे. आता समजा याला आर सेट दिला, तर याच्यात कोणकोणते लेटर आहे, लेटर कोणकोणते आहे, आर आहे एक, ई आहे एक लेटर, अजून कोणतं लेटर आहे, एम आहे, डबल ई आहे, एम आहे, ई आहे, आर आहे, बी आहे. कोणकोणते आहे, आर आहे, ई आहे, एम आहे, बी आहे, अजून एकदा ई आहे, एम आहे. तर या वर्डमध्ये आपल्याला सेट लिहायचा असेल आर रिमेंबरचा, तर काय लिहायला लागेल, स्पेसिफिक असले पाहिजे. आपण पहिले सांगितलं डबल एलिमेंट चालणार नाही, स्पेसिफिक असले पाहिजे आणि क्लिअर असले पाहिजे. तर स्पेसिफिक आर डबल आहे तर आर डबल घेऊ का? नाही, एकदाच आर लिहायचा. ई डबल आहे तर ई डबल नाही, एम डबल आहे तर नाही, बी एकदाच आहे तर बी लिहिला. तर 4च एलिमेंट या वर्डमध्ये आपण सेटमध्ये लिहू शकतो. 4च्या वर डबल लिहू शकत नाही, कारण कोणते सेट काय झालेलं आहे, मोर दॅन वन्स रिपीट झालेला आहे. तर आपल्या सेट ऑफ लेटर्समध्ये आर, सेट ऑफ लेटर्समध्ये किती येईल, आर ई एम बी, हे 4च एलिमेंट येईल या सेट ऑफ लेटर्समध्ये. 4च, कारण कोण आपल्याला रिपिटेशन चालत नाही, स्पेसिफिक एलिमेंट पाहिजे. ओके, अशा प्रकारे हे आली लिस्टिंग मेथड. याच्यात काय आपण लिस्ट लिहितो सिम्पली, 1 2 3 4 5, इथं आर ई एम बी लिस्ट आहे सिम्पल, ज्यामध्ये एलिमेंट रिपीट होत नाही. नेक्स्ट मेथड काय आपली, रूल मेथड ऑर अ सेट बिल्डर फॉर्म. इन दिस मेथड write the general element using variable followed by a vertical line or a column. कोणताही समजा ए सेट आहे, तर ए सेटमध्ये कसं लिहिलं जाते, एक जनरल एलिमेंट लिहिला जातो. समजा एक्स एलिमेंट आहे, युजिंग व्हेरिएबल, व्हेरिएबल कोणता आपला एक्स आहे, फॉलोड बाय वर्टिकल लाईन और कॉलम. वर्टिकल लाईन लिहिली, त्यानंतर काय लिहिलं, राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. इथं काय लिहिली जाते, त्याची प्रॉपर्टी लिहिली जाईल की कोणता एलिमेंट आहे, आणि ब्रॅकेट कंप्लीट झाले. याला काय म्हणतात, हा कोणता फॉर्म आहे, रूल मेथड और अ सेट बिल्डर फॉर्म. अशा प्रकारे जर लिहिला असेल, हे काय आपला व्हेरिएबल, याला व्हेरिएबल, आणि काय झाली त्याची प्रॉपर्टी, ही काय झाली प्रॉपर्टी. या फॉर्ममध्ये जर कोणताही सेट दिला असेल तर तो कोणता फॉर्म आहे, हा आपला रूल मेथड आहे किंवा सेट बिल्डर फॉर्म आहे. सिम्पली व्हेरिएबल, वर्टिकल लाईन, प्रॉपर्टी आणि ब्रॅकेट कंप्लीट, आपला सेट ए. एक्झाम्पल नंबर फर्स्ट पाहूया. ए मध्ये काय दिलं आपल्याला, ए. आता याला वाचायचं कसं, तर याला वाचायचं कसं, सेट ए इज अ सेट ऑफ एक्स, इज अ सेट ऑफ एक्स, all x where x belongs to n and x belongs to n where 1 less than x less than 10. ही झाली त्याची, हा झाला त्याचा व्हेरिएबल. व्हेरिएबल काय आपला x, आणि काय झाली त्याची प्रॉपर्टी, ही काय झाली त्याची प्रॉपर्टी. ओके, तर काय याला वाचायचं कसं, याला वाचायचं कसं, सिम्पली वाचायचं असेल तर कसं वाचायचं, सेट ए इज ए सेट ऑफ all x, is a set of all x such that x is a natural number. n म्हणजे काय आपण आत्ताच पाहिलं, सेट ऑफ नॅचरल नंबर. तर x काय, x बिलॉंग्स टू n मध्ये x काय आहे, n चा एलिमेंट आहे. तर x इज ए नॅचरल नंबर बिटवीन काय आहे, बिटवीन काय आहे 1 to 10.
1 आणि 10 मधला नॅचरल नंबर आहे तो 1 to 10. तर हा झाला त्याचा रूल. ओके, काय लिहिलं? सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स. सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स. कोणकोणते एक्स आहे? एक्स कसे आहे? सच दॅट अ नॅचरल नंबर बिटवीन 1 to 10. 1 ते 10 मध्ये जेवढे नॅचरल नंबर आहे ते सर्व ए सेटमध्ये आहे. ओके, हे झाला आपला रूल. नेक्स्ट बी. आता याला कसं आपण वाचू? सेट बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स. सेट बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स. हे झाला व्हेरिएबल. आणि प्रॉपर्टी काय झाली? एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 to 10. ही झाली प्रॉपर्टी. तर आपण काय लिहू शकतो? सेट बी कंटेन्स काय? कंटेन्स प्राइम नंबर बिटवीन 1 to 10. बिटवीन 1 to 10. हे झालं आपला रूल मेथड. पण आपल्याला लिस्टिंग मेथडनं लिहायचं असेल तर काय लिहू? बी मध्ये कोणते? कर्ली ब्रॅकेट. काय आहे? अ प्राईम नंबर बिटवीन 1 to 10. 1 आणि 1 ते 10 मध्ये जेवढे प्राईम नंबर कोणकोणते आहे? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, अजून एका 9 नाही. ओके, तर 2, 3, 5, 7 हे काय आहे? बी सेट आहे. सेम बी सेट कोणता आहे? 2, 3, 5, 7. 2, 3, 5, 7 काय आहे? प्राईम नंबर बिटवीन 1 to 10. तर एकच सेट आहे. याला आपण दोन प्रकारे कसं लिहू शकतो इथे आपण पाहिलं आहे. ही झाली आपली लिस्टिंग मेथड, आणि ही झाली रूल मेथड. रूल मेथड मध्ये काय लिहितो आपण? एक बी इज अ सेट ऑफ एक्स व्हेरिएबल, सेट ऑफ ऑल एक्स. एक्स कोणते आहे? एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 to 10. सेम हाच रूल लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचा असेल तर बी इज अ सेट ऑफ एलिमेंट्स 2, 3, 4, 5, 7. 2, 3, 5, 7 हे काय? प्राईम नंबर्सच आहे. कशातले आहे? 1 to 10 मध्येच आहे. ही झाली लिस्टिंग मेथड. अशा प्रकारे आपण कोणताही सेट रूल मेथडनं आणि लिस्टिंग मेथडनं दाखवू शकतो. कोणताही सेट हा रूल मेथडनं पण दाखवू शकतो आणि लिस्टिंग मेथडनं पण दाखवू शकतो. नेक्स्ट काही एक्झाम्पल्स आहे जे रूल मेथड मध्ये दिलेले आहे आणि लिस्टिंग मेथड मध्ये दिले आहे. रूल मेथड मध्ये समजा इथं काय दिलेलं आहे? एक्स सेट ए. काय कसं आपण वाचू? सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स. एक्स काय? आपला व्हेरिएबल. सच दॅट एक्स का कसा आहे? एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड डिव्हिजन. एक्स काय? हा डिव्हिजन यामधल्या लेटरचं कलेक्शन आहे. ओके, तर याच्यात कोणकोणते लेटर? डी आहे, आय आहे, व्ही आहे, आय डबल आहे. तर डबलला पण रिपिटेशन चालत नाही. एस आहे, आय डबल आहे, ओ आहे आणि एन आहे. तर हे जर लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं असेल तर कसं लिहू शकतो आपण? ए इक्वल्स इन कर्ली ब्रॅकेट DIVSON separated by commas D, I, V, S, O, N ब्रॅकेट कंप्लीट. सेम झाला. तर रूल मेथड मध्ये कसं लिहू? सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड डिव्हिजन. आणि लिस्टिंग मध्ये मेथड मध्ये लिहायचं असेल तर ए सेट इन ब्रॅकेट DI, I, V, S, O, N. आय रिपीट झाला तर आपण आय रिपीटेशन घेतलं का? नाही, रिपीटेशन लिस्टिंग मेथड मध्ये नाही घेऊ शकतो. ओके, नेक्स्ट काय आहे? बी इज अ सेट ऑफ ऑल वाय. बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट y is a number such that y square is y square is equal to 9. y square is equal to 9. y square is equal to 9 याला सॉल्व केलं तर काय भेटेल? y square is equal to 9 याचा जर स्क्वेअर रूट घेतला दोन्हीकडे, स्क्वेअर रूट ऑफ 9, तर y is equal to काय येईल? प्लस मायनस 3 येईल. तर आपला सेट काय झाला?
कोणकोणते एलिमेंट आहे, एक +3 असेल आणि एक -3. तर इथं सेम बी इज अ सेट ऑफ -3, +3. ओके. तर y इज अ नंबर सच दॅट y² इज इक्वल टू 9, y² इज इक्वल टू 9. याचं सोल्युशन काय आहे, -3 आणि +3. नेक्स्ट सी कोणता सेट आहे आपला, सी इज अ सेट ऑफ ऑल झेड. सी इज अ सेट ऑफ ऑल झेड. झेड इज अ मल्टिपल ऑफ 5. आपला झेड कसा असला पाहिजे, 5चा मल्टिपल असला पाहिजे आणि 30 पेक्षा लहान असला पाहिजे. 5चे मल्टिपल कोणकोणते आहेत, 5, 10, 15, 20 आणि 25. तर झेड काय आपला 5चा मल्टिपल झाला आणि 30च्या कमी झाला. हे सेट इथं लिहिलं आहे. सी इज अ सेट ऑफ 5, 10, 15, 20 आणि 20. तर एकाच सेटला आपण दोन प्रकारे कसं लिहू शकतो हे इथे पाहिलं आहे, एक रूल मेथडनं आणि एक लिस्टिंग मेथडनं. लेट अस सी नेक्स्ट. Next is a table given that there are some listing methods and there are some rule methods. These are the methods used for representing sets. In first column we have given the listing methods and second column rule method. So in first row A is a set of 2, 4, 6, 8, 10, 12 and 14. So what is the rule for that, or rule method for this set is, set A is such that all of x such that x is a even natural number less than 15. So 2, 4, 6, 8, 10 it is a even natural number आणि less than 15 आहे, त्यामुळे रूल काय झाला, x is a even natural number less than 15. सेकंड, आता बाकी कॉलम काही आपल्याला काही लिस्टिंग मेथडमध्ये फिल करायचे आहे, काही रूल मेथडमध्ये फिल करायचे आहे. तर नेक्स्ट काय, बी सेट कसा दिलेला आहे, सेट ऑफ ऑल एक्स. एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 and 20. तर 1 आणि 20 मध्ये परफेक्ट स्क्वेअर कोणकोणता आहे, बी इज अ सेट सच दॅट, बी सेट कसा आहे आपला, ज्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर आहे 1 आणि 20 मध्ये. 1 आणि 20 मध्ये कोणकोणते परफेक्ट स्क्वेअर आहे, 4 आहे, 9 आहे आणि 25 येते का, नाही आहे, 25 नाही येणार कारण कोण 20 पेक्षा कमी आहे. तर 1 आहे, 4 आहे, 9 आहे आणि 16 आहे. 4, 9 आणि 6 इज अ परफेक्ट स्क्वेअर बिटवीन 1 and 20. नेक्स्ट सी पाहू लिस्टिंग मेथडमध्ये काय, AEIOU. AEIOU काय आपले लेटर्स आहे, पण कशा प्रकारचे लेटर्स आहे, काहीतरी आपल्याला रूल पाहिजे ना की हे लेटर्स, तर याला काय म्हणतात, वॉवेल्स म्हणतात. आपले जे ABCD आहे त्यामध्ये AEIOU काय असतात, वॉवेल्स असतात. तर सी इज अ सेट सच दॅट ऑल एक्स, सेट ऑफ ऑल एक्स वेअर एक्स इज ए vowels, where x is a vowels, where x is a vowels. ओके, तर x काय असलं पाहिजे आपला, vowels असलं पाहिजे. नेक्स्ट काय, डी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ कलर इन द रेनबो. रेनबोमध्ये जे कलर्स असतात ते काय येतात या सेटमध्ये दिलेले आहे आपल्याला. तर रेनबोमध्ये कोणकोणते कलर असतात आपल्याला माहीत आहे, कोणकोणते कलर असतात, व्हायलेट असते, नंतर इंडिगो असते आय, नंतर ब्ल्यू असते, ग्रीन असते, त्यानंतर येलो असते, नंतर ऑरेंज असते आणि रेड असते. या प्रकारचे किती कलर असतात, 7 कलर, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. तर हे झालं त्याचा लिस्टिंग मेथडप्रमाणे. याचा रूल काय आहे, वाय इज अ कलर इन द रेनबो, कलर रेनबोमधले कलर. ओके. नेक्स्ट पी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अन इंटीजर. एक्स काय असला पाहिजे, इंटीजर असला पाहिजे. इंटीजर कोणता, -3 to 3 मधला, -3 लेस दॅन एक्स, एक्सपेक्षा एक्स इज ग्रेटर दॅन -3 आणि एक्स इज लेस दॅन 3. तर -3 आणि 3 मधले काय असले पाहिजे, इंटीजर कोणकोणते आहे, ई मध्ये इंटीजर कोणकोणते आपण सुरुवातीला पाहिलं, -2, -1, 0, 1 आणि 2. हे काय आहे, -3 आणि 3च्या मधातले इंटीजर्स, -3 आणि 3च्या मधातले इंटीजर्स. नेक्स्ट सेट काय दिलेला आहे आपल्या लिस्टिंग मेथडमध्ये, एम इज अ सेट ऑफ 1, 8, 27, 64.
125 आपण 1ला काय लिहू शकतो 1 क्यूब लिहू शकतो, 8ला 2 क्यूब लिहू शकतो, 27ला 3 क्यूब लिहू शकतो, 64ला 4 क्यूब लिहू शकतो आणि 125ला 5 क्यूब लिहू शकतो. तर हे काय आहे क्यूब्स ऑफ 1 2 3 4 5 अँड सो ऑन. तर 1 2 3 4 5 काय आपले नॅचरल नंबर्स आहे आणि त्याचे काय दिलेले आपल्याला इथं क्यूब्स दिलेले आहेत. तर काय लिहू शकतो m इज अ सेट ऑफ ऑल x. x कसे आहे x इज अ क्यूब, x इज अ क्यूब ऑफ कशाचे नॅचरल नंबर्स 1 2 3 4 5 अँड सो ऑन. 1 2 3 4 5 नॅचरल नंबर्स आहेत. तर x इज अ क्यूब ऑफ नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर. ओके. तर हे अशा प्रकारे आपलं ज्या दोन मेथड आहे सेट रिप्रेझेंट करायच्या त्या रिप्रेझेंट लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडमध्ये दोन्ही मेथडमध्ये कशा प्रकारे आपण एका सेटला लिहू शकतो तर ते इथे आपल्याला समजून येते. ओके. नेक्स्ट टाइप्स ऑफ सेट. देर आर जनरली 4 टाइप्स ऑफ सेट. सिंगलटन सेट, एम्प्टी सेट, नल सेट, एम्प्टी सेट और नल सेट, फायनाइट सेट आणि इनफायनाइट सेट. तर सिंगल सेट म्हणजे काय a set consisting of a single element, a set consisting of a single element. सिंगल एलिमेंट ज्यामध्ये असतो फक्त त्याला काय म्हणतो आपण सिंगलटन सेट म्हणतो. त्याला काय म्हणतो सिंगलटन सेट. एक्झाम्पल घेतलं समजा सेट ए इज ए सेट ऑफ इवन प्राइम नंबर, इवन प्राइम नंबर. तर इवन प्राइम नंबर कोणता आहे आपला ए सेटला जर रिप्रेझेंट करायचं असेल तर ए कर्ली ब्रॅकेटमध्ये. इवन प्राइम नंबर कोणता आहे फक्त 2 आहे, बाकी तर ऑड आहे 3 5 7 हे सगळे ऑड आहे. तर इवन प्राइम नंबर काय म्हणली 2. तर 2 तर हा काय झाला आपला सिंगलटन सेट झाला कारण कोण यामध्ये काय फक्त एकच एलिमेंट आहे, याला काय म्हणतात सिंगलटन सेट. नेक्स्ट एम्प्टी सेट और नल सेट. एम्प्टी सेट और नल सेट म्हणजे अ सेट डज नॉट हॅव सिंगल एलिमेंट. ज्यामध्ये कोणताही एलिमेंट नाही, अशा सेटला काय म्हणतो आपण एम्प्टी सेट और नल सेट. याला रिप्रेझेंट करायचं असेल तर सिम्पली कोणता सिम्बॉल यूज केला जाते याला रिप्रेझेंट करायला, एक तर कर्ली ब्रॅकेट, एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स और फाय याला काय म्हणतात फाय, PHI फाय, याला काय म्हणतात फाय. तर दिस इज अ empty set or a null set. A set does not have a single element. Symbol empty curly set, curly bracket symbol or phi. एक्झाम्पल घ्यायचे असेल ते याचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. समजा बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स इज अ इंटीजर, बिटवीन 2 and 3. 2 आणि 3च्या मध्ये इंटीजर कोणता आहे तर बीला आपण काय 2 आणि 3 मध्ये इंटीजर कोणता आहे का, इंटीजर काय असतात -1 -2 -1 0 1 2 3 1 2 3. 2 आणि 3 मध्ये कोणतं इंटीजर येते का नाही आहे. 2च्या आधी 1 येते आणि 3च्या नंतर 4 येते. 2 आणि 3च्या मध्ये काय येते का नाही. तर आपला बी सेट काय झाला एम्प्टी सेट, म्हणजे त्यामध्ये कोणताच एलिमेंट नसणार आहे और फाय, दॅट इज एम्प्टी सेट और फाय. बीला बी इज इक्वल टू फाय लिहिलं असेल तर त्या सेटमध्ये कोणताही एलिमेंट नसणार आहे. बी इज इक्वल टू फाय लिहिलं असेल तर त्या सेटमध्ये कोणताही एलिमेंट नसणार आहे. फायनाइट सेट, अ सेट that contains countable and limited elements. A set that contains countable and limited elements. एक असा सेट ज्यामध्ये
काउंटेबल आणि लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स असतात. म्हणजे एखाद्या सेटमध्ये 5 एलिमेंट आहे, एखाद्या सेटमध्ये 10 एलिमेंट आहे. तर असे लिमिटेड एलिमेंट ज्यामध्ये असतात त्याला काय म्हणतो आपण, फायनाईट सेट. नंबर ऑफ एलिमेंट्स आपल्याला क्लिअरली माहीत असतात की इथं 5च एलिमेंट आहे. इथं जसं आपण लास्टमध्ये एक पाहिलं होतं की ए इज अ सेट ऑफ, समजा ए इज अ सेट ऑफ 2, 4, 6, 8 आणि 10. हे काय आहे, इवन नंबर्स आहे. इवन नंबर्स दिलेले आहे 1 to 11च्या मधात, 1 to 11च्या मधातले इवन नंबर दिले आहे. तर ए हा सेट किती आहे, 5 एलिमेंटचा एक फायनाईट सेट आहे. 5 एलिमेंटचा एक काय आहे, फायनाईट सेट आहे. तर त्याला म्हणतात फायनाईट सेट, ज्यामध्ये आपल्याला एलिमेंट फायनाईटली माहीत असतात. इनफायनाईट सेट, इनफायनाईट सेटमध्ये काय असतात, अ सेट दॅट कंटेन्स uncountable and unlimited elements. अनकाउंटेबल आणि अनलिमिटेड एलिमेंट्स, ज्यामध्ये अनकाउंटेबल आणि अनलिमिटेड एलिमेंट्स असतात. असे कोणकोणते सेट आहे आपल्याला माहीत आहे. एक नॅचरल नंबरचा सेट आहे, ऑलरेडी पाहिला आपण, 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. त्याचप्रमाणे होल नंबरचा सेट आहे, 0 पासून सुरुवात होते, 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. हे इनफायनाईट नंबर्सचे सेट आहे. एन नॅचरल नंबरचा सेट, होल नंबरचा सेट, इंटिजरचा सेट. हे काय, सेट ऑफ इंटिजर्स ज्याच्यात मायनस निगेटिव्ह इंटिजर्स, ज्याच्यात निगेटिव्ह साईडला आणि पॉझिटिव्ह साईडला दोन्ही साईडला एलिमेंट्स असतात. नंतर रॅशनल नंबरचा सेट आणि नंतर आपला रिअल नंबरचा सेट. तर जे नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर आणि रॅशनल नंबर आणि रिअल नंबर हे सेट आपण ऑलरेडी पाहिले. तर हे सर्व सेट काय असतात, इनफायनाईट सेट असतात. हे सर्व सेट काय असतात, इनफायनाईट सेट असतात. समजलं. दिस इज अ टाइप्स ऑफ सेट. सिंगलटन सेट, ज्यामध्ये एकच एलिमेंट असतो. एम्प्टी सेट ऑर नो सेट, ज्यामध्ये एकही एलिमेंट नसतो. फायनाईट सेट दॅट कंटेन्स काउंटेबल अँड लिमिटेड एलिमेंट्स, ज्यामध्ये काउंटेबल आणि लिमिटेड एलिमेंट्स असतात. आणि इनफायनाईट सेट, ज्यामध्ये फक्त इनफायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स असतात. जसं नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबरचा सेट, रिअल नंबरचा सेट, हे झाले इनफायनाईट सेट. नेक्स्ट, write the following set using listing method and classify into finite or infinite set. आपल्याला काही सेट्स दिलेले आहे, ते आपल्याला फायनाईट आहे की इनफायनाईट आहे हे चेकआउट करायचं आहे. तर पहिला सेट काय दिला, ए. ए इज अ सेट ऑफ एक्स बिलॉंग्स टू एन. हे काय, बिलॉंग्स टू एन. एन काय आपला नॅचरल नंबर आहे, एन काय आपला नॅचरल नंबर आहे. x is a set of n belongs to n and x is an odd number. x काय आहे आपला ऑड नंबर पण आहे. तर ए सेटमध्ये नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, 1 पासून, 1 2 3 4 5. तर 1 ऑड आहे का, हो. 2 आहे का ऑड, नाही. 3 आहे, नंतर 5 आहे, नंतर 7 आहे अँड 9 आहे अँड सो ऑन. तर इट इज अ इनफायनाईट नंबर ऑफ ऑड नॅचरल नंबर्स आहे. इनफायनाईट नंबर ऑफ ऑड नॅचरल नंबर आहे. तर इट इज अ इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट हे काय आपला इनफायनाईट सेट आहे. नेक्स्ट, बी सेट बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू एन. नॅचरल नंबर बिलॉंग करतो एक्स. आणि अँड अजून एक आपल्याला त्याच्यात प्रॉपर्टी दिली आहे, 3x - 1 इज इक्वल टू 0. एक्स काय असला पाहिजे, 3x - 1 इज इक्वल टू 0. तर 3x - 1 इज इक्वल टू 0. ॲडिंग बोथ साईड, +1 - 1 +1 +1 -1 +1 कॅन्सल. 3x इज इक्वल टू 1. तो x हे 3ला इकडे डिवाइड केलं तर x इज इक्वल टू 1/3. तर एक्सची काय व्हॅल्यू आपली 1/3 आली. पण 1/3 नॅचरल नंबर आहे का, नाही. नॅचरल नंबर कोणकोणते आहे, 1 2 3 4 5 6 7 8. पण एक्स काय आपला रॅशनल नंबर आहे. काय आपला रॅशनल नंबर आहे. हा काय आपला रॅशनल नंबर आहे.
पण आपला एक्स काय असला पाहिजे, नॅचरल नंबर असला पाहिजे. तर बी हा सेट काय झाला, बी इज अ सेट ऑफ एम टी. कोणताही एलिमेंट त्यामध्ये येणार नाही कारण कोण हा रॅशनल नंबर आहे, पण आपल्याला पाहिजे कोणते नॅचरल नंबर्स. बी इज अ सेट ऑफ एम टी और बी इज इक्वल टू 5 और बी इज इक्वल टू 5. त्याच्यात एलिमेंट किती आहे, 0. 0 एलिमेंट म्हणजे फायनाईट एलिमेंट आहे. 0 म्हणजे फायनाईट एलिमेंट आहे. तो इट इज अ फायनाईट सेट. इट इज अ फायनाईट सेट. ओके. तर अशा प्रकारे बी हा सेट एम्प्टी सेट आहे. एम्प्टी सेट म्हणजे फायनाईट सेट आहे. ओके. नेक्स्ट, राईट द फॉलोइंग सेट्स युझिंग लिस्टिंग मेथड अँड क्लासिफाय इनटू फायनाईट और इनफायनाईट सेट. सेम तेच करायचं आपल्याला. सी इज अ सेट वेअर एक्स, सेट ऑफ ऑल एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू एन. एन म्हणजे नॅचरल नंबरला बिलॉंग्स करतो. आणि अजून एक प्रॉपर्टी काय दिलेली आहे, एक्स इज अ डिव्हिजिबल बाय 7 अँड एक्स इज अ डिव्हिजिबल. आपला एक्स हा 7 न डिव्हिजिबल पण नसला पाहिजे. तर लिस्टिंग मेथडमध्ये कसं लिहाल, नॅचरल नंबर कुठून चालू होतात, 1 2 3 4 5. तो पहिला 7 न डिवाइड होणारा नॅचरल नंबर कोणता आहे, 7. दुसरा कोणता आहे, 14. नंतर कोणता आहे, 21, 28 अँड सो ऑन. असे इन्फायनाईट नॅचरल नंबर्स आहेत जे 7 न डिवाइड होतात, तर सी इज अ सेट ऑफ इन्फायनाईट सेट. कारण कोणी इन्फायनाईट नंबर्स आहे तर सी हा इन्फायनाईट सेट झाला. ओके. नेक्स्ट, D is a set of A and B. D is a set of A and B, variable A and B, such that A and B is a W. W काय आपला होल नंबर. W is a होल नंबर. होल नंबर्स म्हणजे 0 1 2 3 4 5, 0 1 2 3. आणि होल नंबर कसे असले पाहिजे, ज्याची बेरीज ए प्लस बी इज इक्वल टू 9 असले पाहिजे. होल नंबर्स ए आणि बी कसे असले पाहिजे, ए प्लस बी इज इक्वल टू 9. समजा डी सेट लिहिला लिस्टिंग मेथडमध्ये आणि पहिला एलिमेंट लिहायचा ए. होल नंबर कुठून स्टार्ट होतात, 0 पासून. 0 जर टाकलं तर 9 बेरीज यासाठी 0 प्लस 9 करावं लागेल, तेव्हाच 9 बेरीज येईल. तर 0 प्लस 9 9. नंतर दुसरा होल नंबर काय, 1. 1 प्लस किती केलं 9 येते, 8. 1 प्लस 8 9. तिसरा होल नंबर काय, 2. 2 प्लस 7. नंतर 3 प्लस 6. नंतर 4 प्लस 5. नंतरचा एलिमेंट काय, 5 आणि 4. नंतरचा एलिमेंट काय, 6 आणि 3. नंतरचा एलिमेंट काय, 2 आणि 7. नंतरचा एलिमेंट काय, सॉरी 6 नंतर 7 आणि 2. इथं चुकलं, 7 आणि 2 पाहिजे. इथं 7 आणि 2, 7 आणि 2 9 होते. नंतर 8 आणि 1. नंतर 9 आणि 0. नंतरचा होल नंबर काय, 10. पण आपली बेरीज किती असली पाहिजे, फक्त 9 आहे. आपली बेरीज काय 9. तर नेक्स्ट एलिमेंट येणार का 9. तर एवढेच एलिमेंट यामध्ये येईल, जे ए आणि बी होल नंबरचे सगळे 0 पासून स्टार्ट झाले आणि बेरीज किती असली पाहिजे, 9 असली पाहिजे. तर किती एलिमेंट झाले, फायनाईट एलिमेंट आहे. आपण काउंट करू शकतो, याला काउंटेबल आहे. 1 2 3 4 5 6 7 8 10, 10च एलिमेंट आहे. तर इट इज डी इज अ फायनाईट सेट. डी इज अ फायनाईट सेट. आपला डी काय, फायनाईट सेट आहे. डी इज अ फायनाईट सेट. काउंटेबल आहे. किती एलिमेंट आहे, 9 एलिमेंट आहे. काउंटेबल 9 एलिमेंट आहे. डी इज अ फायनाईट सेट. नेक्स्ट एक्झाम्पल, राईट द फॉलोइंग. सेम तेच याच्यात ई इज अ सेट ऑफ ऑल एक्स. एक्स कशा असला पाहिजे, एक्स बिलॉंग्स टू आय. आय म्हणजे इंटिजरला बिलॉंग करते आय. इंटिजर्स काय आपल्याला माहित आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, इंटिजर म्हणजे काय, होल नंबर म्हणजे काय, नॅचरल नंबर काय, हे ऑलरेडी फर्स्ट सुरुवातीला आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तर इंटिजर्स कोणकोणते असतात, -2 -1 0 1 2 3 अँड सो ऑन. हे झाले आपले इंटिजर्स. तर आय एक्स कसा आहे, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय दिलेलं आपलं, 100. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइडला जर स्क्वेअर रूट घेतलं काय होईल, इथं एक्स स्क्वेअर आणि 100चा स्क्वेअर रूट. एक्स स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, एक्स
100चा स्क्वेअर रूट आहे प्लस मायनस 10. तर आपला ई सेट काय झाला, ई इज इक्वल टू इन ब्रॅकेट -10 आणि 10, -10 आणि 10. तर यामध्ये दोनच एलिमेंट आहे. तर ई इज अ सेट, ई इज अ फायनाइट सेट, ई इज अ फायनाइट सेट. ई काय आहे आपला फायनाइट सेट आहे. ओके. नेक्स्ट, एफ इज अ सेट ऑफ ए अँड बी. एफ इज अ सेट ऑफ ए एलिमेंट बी एलिमेंट सच दॅट ए अँड बी बिलॉंग्स टू क्यू. क्यू म्हणजे काय आपला, क्यू म्हणजे काय आहे रॅशनल नंबर. क्यू म्हणजे काय रॅशनल नंबर. क्यू म्हणजे रॅशनल नंबर. आणि त्या दोघांची बेरीज किती आहे, ए प्लस बी इज इक्वल टू 11. ए प्लस बी इज इक्वल टू 11 असलं पाहिजे. ए अँड बी रॅशनल नंबरला बिलॉंग्स केलं पाहिजे आणि ए प्लस बी किती असलं पाहिजे 11 असलं पाहिजे. एफ सेट लिहिला, 11 बेरीज असणारा एलिमेंट लिहिले, 6 प्लस 5 पण आहे. दुसरं 2 प्लस 9 पण आहे. नंतर 1.5 प्लस 1.5 प्लस 9.5 पण आहे. तर असे एन नंबर ऑफ एलिमेंट्स आपण रॅशनल नंबर आहे, एन नंबर ऑफ रॅशनल नंबर आहे. आपल्या इथं एक्झॅक्ट माहीत आहे का इथं, किंवा इथं कोणतं 1.5 पण येऊ शकते, 1.3 पण येऊ शकते, एच्या जागी 1.4 पण येऊ शकते, बीच्या जागी 1.7, 9.6 पण येऊ शकते, 9.4. तर असे एन नंबर ऑफ एलिमेंट्स आपल्याला एफमध्ये पाहायला मिळतात. एन नंबर ऑफ रॅशनल नंबर इथे एफमध्ये पाहायला मिळतात. तर एफ इज अ इनफायनाइट सेट. एफ काय आपला इनफायनाइट सेट आहे. एफ काय आपला इनफायनाइट सेट आहे, कारण त्याचे एलिमेंट काय इनफायनाइट एलिमेंट, काउंटेबल नाही आहे, कितीही पण एलिमेंट इथे येऊ शकतात. इनफायनाइटली पेअर तयार होतात. इथे 6, 5ची पेअर होते, 2, 9ची, 1.5, 9.5ची पेअर क्रिएट होते. तर अशा प्रकारे इनफायनाइट नंबर ऑफ पेअर्स तिथे क्रिएट होऊ शकतात. 6, 5ची पेअर, 2, 9ची पेअर, 1.5, 9, इनफायनाइट नंबर ऑफ पेअर्सचे सम आपण 11 करू शकतो. ओके. तर एफ इज अ इनफायनाइट सेट. तर अशा प्रकारे फायनाइट सेट आणि इनफायनाइट सेट कोणता आपण इथे पाहिलेला आहे. नेक्स्ट काय आपलं इक्वल सेट्स. टू सेट्स ए अँड बी आर सेट टू बी इक्वल. दोन सेट आपल्याला दिलेले आहे, ए अँड बी आर सेट टू बी इक्वल इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए, इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन द सेट ऑफ बी अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज इन सेट ए. दोन सेट दिलेले आहेत ज्यामधले प्रत्येक ए मधले एलिमेंट बी मध्ये आहे आणि बी मधले पण सर्व एलिमेंट ए मध्ये आहे. म्हणजे याच्यात ABCD असेल तर त्याच्यातही ABCD असणार आहे. याच्यात 1 2 3 4 असेल तर याच्यातही 1 2 3 4 असणार आहे. याच्यात 4 3 2 1 असू शकते. पण आपण ऑलरेडी पाहिले सेटमध्ये ऑर्डर महत्वाची नाही, फक्त एलिमेंट महत्वाचे आहेत. याच्यात 1 2 3 4 असेल, याच्यात 4 3 2 1 असेल, पण एलिमेंट 4च आहे याच्यातही आणि ए मध्ये पण 4च एलिमेंट आहेत. तर अशा सेटला काय म्हणतात, सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स. आणि सिम्बॉलिकली काय होतात, ए इज इक्वल टू बी. सेट ए इज इक्वल टू सेट बी. काय म्हणतो आपण, सेट ए इज इक्वल टू सेट बी. सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स. इट इज अ सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन. ओके. तर एक्झाम्पल पाहूया कशा प्रकारे सेट ए आणि बी इक्वल असू शकतात. तर ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स. एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड लिसन. तर ए कोणता सेट आहे ज्यामध्ये लेटर कोणकोणते आहे, एल आहे, आय आहे, एस आहे, टी आहे, ई आहे आणि एन आहे. एवढे लेटर्स एक्समध्ये आहे. आणि बीमध्ये कोणते, बीमध्ये कोणते वाय, बीमध्ये कोणते व्हेरिएबल आहे वाय. वाय इज अ लेटर ऑफ वर्ड सायलंट. सायलंटमध्ये कोणकोणते लेटर्स आहे, एस आहे, आय आहे, एल आहे, ई आहे, एन आहे आणि टी आहे. आता ए आणि बीला व्यवस्थित पहा. ए आणि बीला व्यवस्थित पहा. याच्यातही एल आहे, याच्यातही एल आहे, याच्यातही आय आहे, याच्यातही आय आहे, याच्यातही एस आहे, याच्यातही एस आहे, टी आहे, ई आहे, ई आहे, ई आहे आणि एन आहे, एन आहे. तर याच्यात जेवढे लेटर्स आहे तेवढेच लेटर बी मध्ये पण आहे. सेम एक्झॅक्ट नंबर ऑफ सेम याच्यातही आहे, पण याचा ऑर्डर वेगळा आहे. याच्यात एल पहिले आहे, त्याच्यात एस पहिले आहे, याच्यात आय नंतर आहे, तो त्याच्यात आय नंतर आहे. तर याच्यात ऑर्डर वेगळा आहे पण एलिमेंट सेम आहे ना. तर आपण याला काय म्हणू शकतो, ए इक्वल टू बी. याला काय म्हणू शकतो, ए सेट ए
इक्वल्स टू सेट बी, किंवा सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स, सेट ए अँड बी आर इक्वल सेट. अशा प्रकारे इक्वल सेट समजले तुम्हाला. सिंपल आहे. सेट ए मधले सर्व एलिमेंट सेट बी मध्ये असले पाहिजे आणि सेट बी मधले सर्व एलिमेंट सेट ए मध्ये असले पाहिजे. त्याला काय म्हणतात, सेट ए इक्वल्स टू सेट बी. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, ए. एक्झाम्पल नंबर ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स वेअर एक्स इज इक्वल टू ट्वाइस एन. एक्स काय असला पाहिजे, ट्वाइस एन असला पाहिजे. आणि एन काय आहे, एन बिलोंग्स टू नॅचरल नंबर. एन काय आपला नॅचरल नंबर आहे. एन काय आहे आपला नॅचरल नंबर आहे. तर एक्सची व्हॅल्यू काय असेल ऑलवेज, नॅचरल नंबर कोणकोणते आहे लिहून घ्या पहिले. नॅचरल नंबर एन 1 2 3 4 5 अँड सो ऑन. तर हे आपले नॅचरल नंबर्स आहेत. तर आपला स्मॉल एन कशाला बिलॉंग्स करते, 1 2 3 4 5 ला. आणि एक्स काय आहे, ट्वाइस ऑफ स्मॉल एन. तर आपला ए सेट काय असेल, 1 चा ट्वाइस 2, 2 चा ट्वाइस 4, 4 चा ट्वाइस 3 चा 3 चा ट्वाइस 6. पण काय दिलेलं आहे अजून इथं पहा. पण काय दिलेलं आहे, आपला जो एक्स आहे तो किती कशाच्या मधात असला पाहिजे, 0 आणि 10च्या मधात असला पाहिजे. 0 आणि 10च्या, सॉरी इथं इक्वल्स टू पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि 10च्या मधात असला पाहिजे. तर 4 नंतर 4चा 8 आणि 5चा 10. आपला एक्स काय असला पाहिजे, 0 आणि 10च्या मधात पण दिलेला आहे. तर हे झालं 0 आणि 10च्या मधात. 2 4 6 8 10 हे झाले एक्स इज अ ट्वाइस ऑफ एन. एनचा ट्वाइस 1 2 3 4 5. पण जो एक्स आहे तो कितीच्या मधात असला आहे, 0 आणि 10च्या. 0 आणि 10च्या मधात असलेले एलिमेंट. नंतर बी काय दिलेलं आहे, बी इज अ सेट ऑफ ऑल वाय. वाय इज अन इव्हन नंबर. वाय काय असला, इव्हन नंबर. इव्हन नंबर कशात, 1 to 10 मधला इव्हन नंबर. तो बी इज अ सेट ऑफ इव्हन नंबर. इव्हन नंबर कोणकोणते आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे आणि 10 आहे. 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 8 आहे. ते 1 आणि 10च्या मधातलेच इव्हन नंबर आहे. 1 आणि 10च्या मधातले इव्हन नंबर. तर यामध्ये किती एलिमेंट, 5. यामध्ये काय एलिमेंट 5. आणि सेम सर्व इव्हन नंबर आहे, याच्यातही सेम सर्व इव्हन. ए आणि सेट बी काय झाला, इक्वल सेट झाला. लेट अस सी मोर एक्झाम्पल्स. नेक्स्ट इक्वल सेट्स काय दिलेले आहे, ए सेट दिलेला आहे आपल्याला, एलिमेंट काय 1 2 3 4. बी सेट दिला आहे, एलिमेंट काय 1 2 3 4 5. याच्यात किती एलिमेंट आहे ए मध्ये, याच्यात 3 एलिमेंट्स आहे, याच्यात 4 एलिमेंट आहे. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इक्वल नाही आहे. नंबर ऑफ एलिमेंट सेम पण नाही आहे. याच्यात 1 2 3 4 आहे, याच्यात 1 2 3 4 आहे. तर इक्वल सेटमध्ये काय एलिमेंट सेम पाहिजे. तर ए इज नॉट इक्वल टू बी. हे इक्वल सेट नाही आहे. ए आणि बी हे काय इक्वल सेट नाही आहे. नेक्स्ट सेट एक्झाम्पल पहा 4. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स वेअर एक्स इज अ प्राइम नंबर अँड 10 लेस दॅन एक्स लेस दॅन 20. एक्स हा 10 आणि 20च्या मधात असला पाहिजे. तर ए सेट कसा दिलेला आहे आपल्याला, प्राइम नंबर असला पाहिजे आणि 10 आणि 20. 10च्या पुढचा प्राइम नंबर काय, 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 19 आहे आणि एवढेच आहे. 21 नसणार आहे, 23 नसणार आहे, कारण तो 20पेक्षा मोठा आहे. तर दिस इज अ सेट. तर ए सेट कोणता झाला आपला, 11 12 13 17 आणि 19. बी सेट पण मध्ये काय 11 13 17 आणि 19च आहे. तर सेट ए इक्वल्स टू सेट बी, और सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स. सेट ए बी आहे ना इक्वल सेट्स आहे. ओके, अशा प्रकारे आपण इक्वल सेट डिफाईन करू शकतो. ज्या सेट्समध्ये दोन सेट्समध्ये सेम एलिमेंट्स असतात, नंबर ऑफ एलिमेंट्स सेम आहे, एलिमेंट पण सेम आहे. याच्यात ABCD आहे तर त्याच्यात पण ABCD आहे, तर त्याला काय म्हणतात, इक्वल सेट्स म्हणतात. नेक्स्ट वेन डायग्राम. जनरली ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन वॉज फर्स्ट टू यूज क्लोज फिगर्स टू रिप्रेझेंट सेट. काय केलं, ब्रिटिश लॉजिशियन आहे जॉन वेन नावाचा,
लॉजिशियन आहे ज्याच्या नावावर वेन डायग्राम क्रिएट केल्या, त्यानं क्लोज फिगर यूज केल्या कशासाठी, सेट रिप्रेझेंट करायसाठी. सच अ रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड ॲज वेन डायग्राम. अशा रिप्रेझेंटेशनला काय म्हणतात, वेन डायग्राम म्हटले जाते. एक्झाम्पल पाहूया की समजा एक सेट दिलेला आहे A 1 2 3 4 5. याला जर आपल्याला वेन डायग्रामनं रिप्रेझेंट करायचं असेल तर कसे करू, सिंपल आहे. कोणताही एक क्लोज फिगर घेतली, समजा सर्कल घेतला, सर्कल इज अ क्लोज फिगर, तर सर्कल घेतला क्लोज फिगर, ही झाली आपली क्लोज फिगर. या क्लोज फिगरला आपलं सेट दाखवायचं असेल तर काय करायला लागेल, समजा सेट ए, आपला हे सेट कोणता आहे ए, सेट कोणता आहे ए, त्यामध्ये एलिमेंट कोणकोणते आहे 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. तर ही काय झाली आपली वेन डायग्राम झाली. कोणत्या सेटची, ए सेटची. वेन डायग्राम ऑफ सेट ए, सेट ए ची वेन डायग्राम कोणती झाली, ही. ए क्लोज फिगर घेतली, क्लोज फिगरमध्ये काय घेऊ, रेक्टँगल घेऊ शकता, सर्कल घेऊ शकता, इलिप्स घेऊ शकता, एनिथिंग, फक्त क्लोज असली पाहिजे. त्यामध्ये एलिमेंट किती आहे 1 2 3 4 5. दिस इज वेन डायग्राम ऑफ सेट ए. नेक्स्ट काय बी. B is a set of all x such that -10 less than equal to x less than equal to 0 where x is an integer. x काय असला पाहिजे, इंटीजर असला पाहिजे, आणि -10 ते 0च्या मधात असला पाहिजे. x -10 आणि 0च्या मधात. तर x समजा बी सेट घेतला, बी सेटमध्ये एलिमेंट कोणकोणते झाले, -10 झाले, -9 झाला, -7 -3 -6 -5 -4 -3 -2 -1 आणि कुठपर्यंत 0 पर्यंत. हे 0 पर्यंत एलिमेंट घेतले. तर आता हे वेन डायग्राम आपल्याला दाखवायचे. तर समजा इथं घेतला तर रेक्टँगल घेतला, एक काय घेतला, रेक्टँगल घेतला. रेक्टँगल घेतला, ओके, थोडा मोठा घ्यायचा. आपला सेट कोणता आहे, बी सेट आहे. आपला सेट कोणता आहे, बी सेट आहे. एलिमेंट कोणकोणते आहे, -10 -9 -7 सॉरी -8 असला पाहिजे इथं, सॉरी -8 -7 -6 -5 -4 -3 -2 -1 आणि 0. हे काय झाले, सेट बी चे एलिमेंट्स झाले. हे काय झाले, सेट बी चे एलिमेंट्स झाले. हे काय झाले, आपले सेट बी चे एलिमेंट्स झाले. क्लोज फिगरमध्ये दिलेले आहे -10 -9 -8 -7. अशा प्रकारे वेन डायग्राम याला लिहू शकता, वेन डायग्राम ऑफ सेट बी. वेन डायग्राम ऑफ सेट बी, सेट बी ची वेन डायग्राम. ओके. तर उरलेला पार्ट आपण सेट या चॅप्टरचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये उरलेले जे पॉईंट्स आहेत त्या चॅप्टरमधले ते आपण कव्हर अप करणार आहोत. तर लवकरच तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तर जरूर तुम्ही अनुज क्लासरूमला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसाठी वाट पहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सेट या चॅप्टरचा उरलेला पार्ट येणार आहे. तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा धन्यवाद.